21 वर्षापासून मी दिंडी चालवतो. रेतीच्या गाड्या काढू पण दिंड्या काढू नये मला. संध्याकाळी दिंडी थांबली का 10-12 मायला थांबवत्यात. येना मा कोंगात वारला, तिनं माझा आरसा फोडला, येना माई पिशी तुडीलेले अवघड. आणि एखाद्या दिवशी काहीतरी नाही झालं ना, आपण झोपलो की एखादी मावशी महाराज झोपले काय, हां त्या पलीकडे पहिले काही सांगा बरं, ती माझ्याकडेच पाहती मला, मग पाहती ना. अवघड आहे महाराज. माझी गाडी खराब झाली 4 व्हीलर मै, आणि ज्या गावात कीर्तन त्यांना मी फोन केला, मला मी काय येऊ शकत नाही, माझी गाडी खराब झाली. तिकून एक कार्यकर्ता मला काय म्हणे, सुपाऱ्या कशाला घेत असतो मी. सुपाऱ्या, अरे मला मी का बाजावाला हे का काय. मला माझी गाडी खराब झाली. ते मला म्हणे ये मग एसटीनी ना का मारायला लागला का. म्हणलं तो आहे पाय पडतोय बाबा, काही बोलू नको पण फाटीवर गाडी ठेव. मी फाटीवर गेलो त्यांना फोन केला, आणि त्यांनी मला गाडी कोणती पाठी, राजदूत रॉकेलवरली. माणूस पाटला बोबडा. त्यांनी मग धोतर पाहिलं, आणि तो मला म्हणतो मारा तुम्हीच काय. अरे मी म्हणलं मीच हे भाऊ, गाडी चालू कर. मंडपात लोक बसले, गाडी चालू कर. तो मला काय म्हणतो, मग मला डन 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 डबल सीट येत नाही. म्हणलं आता काय ताण झाला. मी म्हणलं मग मी चाली जाऊ, तू बाई आम्हाला साऱ्या गाड्या चालवा लागतात. मी गाडी चालू केली, तो बसला. त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांगाय बाबा, गाडीला फोकस होत नाही ना. आणि गाडीला फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसणार, धुराचं निघतो, मग काही दिसणार. आणि तो मला काय म्हणतो, तुम्ही नुसती चालवा. जे कामरा इतका खड्डा आला, आणि त्यांनी केलं सुरू, खंग खंग खंग. गाडी आदळून पुढे गेली. मग म्हणतो डाब. विठा बोललाय. ते म्हणे म्हणलो काय म्हणले, म्हणे हे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखिलं नाही. आज कसे सारे आले. त्याच्यातलं एक मला फी भरू आपण देऊ ताजमहल, फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही. काही काही कामं सरळ होत नाही. ते म्हणले तशी वळणार नाही. ते म्हणले मग चालते का चिंचगव्हाणला. ते म्हणजे काय चिंचगव्हाणला, म्हणे यायचं का तुला. ते म्हणले चला. माईसाहेब जशा उठल्या तशा निघाल्या. ते म्हणे अगं चिंचगव्हाणला जायचं आहे, तसं जाता येत नाही, त्याला मेकअप करावं लागते. आता माईसाहेबाला मेकअप करता येतं का. माईसाहेबाला का उंच टाचाची चप्पल घालता येते का, साडी पिन करता येते का, फिरून लावता येते. ते फिरून यायचं लावायचं, फिरून काय म्हणते त्याला, फेरन लावली. हां फेरन लावली. आणि भगवंताला काय यमा गाडी चालवता येते. भगवंताला यमा गाडीची गरज नाही. भगवंताची स्पीड होती ह कैलाची मी ती कहे गजरात. राहायला नटायचा प्रश्न काय, नटायची गरज आहे. अहो त्यांच्या स्वरूपाने गायी जागेवर चारायच्या थांबायच्या, आणि गवळणी जर चालल्या तर भार वित्त विसरायचं. भार म्हणजे भोजन, वित्त म्हणजे पैसा. चंद्राने सूर्याने एका जागेवर थांबव. हे म्हणून फिरती रात्रंदिवस, रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस. हा म्हणून फिरते रात्रंदिवस, रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस. 16 जणी हरीची नेनती, 12-16 जणी हरीची नेनती, 12-16 जणी हरीची नेनती, 12-16 जणी हरीची नेनती. हा म्हणून फिरते रात्रंदिवस, रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस, म्हणून फिरते रात्रंदिवस, रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस. 12-16 जणी हरीची नेनती वो हे म्हणून बोंबा मारत फिरते राम हे मला थोडंसं गायचं ना. धन्यवाद बरं ऑपरेटर साहेब.
मी त्या दिवशी गेलतो कीर्तनाला, तिथं साऊंड सिस्टम लय गोड होतं. म्हणलं काय तुमचे मॉनिटर, काय तुमचे माईक, असा आनंद वाटला त्यांना. त्याने मला कीर्तन संपलं 5,000 रुपये दिले. ते तर माझ्याकडे पाय ना भाऊ. 12-16 कोणत्या, 40 गावच्या 12, कन्नडच्या 16, चंद्र आणि सूर्य. हरी राजा चुकुमार मधुराचा मुलाला विषयाची कळा लोपलिया. राजा चुकुमार मधुराचा मुलाला विषयाची कळा लोपली. राजसकुमार मदनाचा मुलाला विषयाची कळा लोपलिया. राजसकुमार मदनाचा मुलाला विषयाची कळा लोपलिया. राजा चुकुमार मधुराचा मुलाला विषयाची कळा लोपलिया. राजा चुकुमार मधुराचा मुलाला विषयाची कळा लोपली. राजसकुमार मदनाचा पुतळा विषयाची लोपलिया. राजसकुमार मदनाचा पुतळा विषयाची कळा लोपलिया. लोपलिया लोपलिया. वा वा वा. अशी तंतोतंत गाणारे असले का मग आनंद. आणि त्याच्यामुळंच मी आपलं काचं आमंत्रण स्वीकारलं. तर चला गाठी भेटी होतात. आणि हे संबंध फक्त प्रेमाचे महाराज. हेमंत महाराजांनी सांगितलं, मी आज थांबलो, म्हणलं बरं झालं, गाठी भेटी होतात आहे की नाही. आता पुढच्या वर्षी कोण मरतं कोण जगत आपल्या दोघातलं हे जाऊ द्या. ते हेमंत तू जाय ना, मला राहू दे ना. आणि इतक्या स्पीडमध्ये म्हणायला मग हे नाही तर मग इतक्या स्पीडमध्ये म्हणणार मागचा माणूस बोबडा पाहिजे. मग आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो महाराज, दिन 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 देवाचे द्वारी बा कॅना भरी. आमचे लोक त्यालाच हरिपाठ मारत. दिंडीतले लोक लय विचित्र महाराज. माझ्याकडून विनोद होत असतो. त्या सिद्धेश्वरला माझ्याकडून असा विनोद झाला. आणि माझ्या मागं चोपदार होतं. त्या चोपदारला दातच नव्हती. त्यांचे दुसरे दातं बसले होते. ते जोरानं हाटलं, जे ठचकलं त्याचे दातं माझ्या डोक्याच्या पुढं पुढून. आणि मी मला हे काय ते आपले दात आहे, मला इकडं कसे काय. म्हणजे आपल्याकडे मायला तुळशी घेऊन उभा राहते. त्या पाकवात्याच्या मागं तुळसवाली घेऊन उभी. तिला हसूच सुधार ना, तिच्या डोक्यावरून जे तुळस निघत ती पाकवात्याच्या डोक्यात. काय चाललं होतं आपलं. हे म्हणतात ते तू तर मला सोडूच नको रे. राजाचा चुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया. रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र. काय नटायचा प्रश्न नाही. माईसाहेब म्हणलं जायचं कुठं. ते म्हणले नामदेव महाराजाचं बारसं आहे. नामदेव महाराजांचं बारसं. आणि नामदेव महाराजाच्या बारशाला तुम्ही चालले. मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही. का तर नामदेव महाराज कोण होते ऐका. आपल्या वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार. कंबर बांधायचं कोणी शिकवलं. नामदेव महाराज. पहिले वैष्णव भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. आणि पहिलं कीर्तन हरी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. भंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे चंदे देव डोलला गेला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाच्या छंदे विठो नाचू लागला. नाचू लागला. काय चाल गायले ज्ञानोबराय. वा वा हा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. भंग बोलता रंग कीर्तनी भरला. आणि प्रेमाचे छंदे नुसता डोलू नाही मारा धोतर फिटूस तर नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर
हे राम हे नाम. काय महाराज तू आनंद. नामदेव महाराजाच्या घरी तुम्ही एकटे जाऊ शकत नाही, जरी गेले तरी शोभणार नाही, कारण मृत्यूलोकामध्ये मुंडक्याबरोबर ट्रॉली लागते. बिना ट्रॉलीचं मुंडकं भारण सुद्धा दिसत नाही, ते हिंजडच चालत. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मी नारायण या तुका कारणे देव वेडा मला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला सदनी राहिला सदनी राहिला. काय मला वा म्हणजे ना तुम्ही कधी हे भगवान परमात्मा माईसाहेबाला घेऊन आले. काय महाराज ते नामदेव महाराजाचं बारचं 5,000 पुरुष मंडळ, 5,000 महिला मंडळ, पुरुष मंडळ एका बाजूला, महिला मंडळ एका बाजूला, सगळे शिस्तीत. भगवान परमात्मा गेले पुरुष मंडळची मध्यभागी जाऊन उभं राहिले, माईसाहेब गेले महिला मंडळाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसलेले हे दोघंच उभा. का? नामदेव महाराजांच्या लक्ष आमच्याकडे जावं. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं महाराज. माझ्या गरिबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसह आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद आनंदाचे गोड. काय असं म्हणायला लागलेलं वाजविणारे असे लागते. नाही तर मग परदेशी मी गायला तर त्यांनी सुरू केलं हे 2-2 रुपयाला 4 आणे कमी, 2-2 रुपये. काय आनंद महाराज तू. आणि मग कारण गरिबाच्या घरी श्रीमंत पाहुणा गेला तर गरिबाचं मन लय मोठं होतं महाराज. गरिबाचं मनच मोठं असतं. गरिबाच्या खिशात एक जरी बिडी आटली पोलीस पाटलांना माहिती तेवढी देऊन टाकतं, घ्या पाटील. गरिबाचं घर मातीतच असलं पण लगे राम राम. श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं, कुत्र्यापासून सावधान. काय जेवणाचा कार्यक्रम संपला, सगळे आपापल्या घरी निघाले. मग आता घरी निघाल्यानंतर आपल्या मुलीच्या लग्नात मुलाच्या लग्नात कोणी जर एखादी मंत्री महोदय आले तर आपण जायच्या टायमाला आभार प्रदर्शन करतो ना द्वारात उभा राहून. बरं झालं बा मोठी माणसं तुम्ही आले आणि आमच्या गरिबाच्या कार्याची शोभा तुमच्या वेळी वाढली, असं आभार प्रदर्शन करावं लागतं. मग तिथं पहिलं आभार प्रदर्शन कोणाला करता येईल? देवापेक्षा कोण मोठं आहे तिथं? ए ते पलीकडच्या 10-12 महिला त्या मुली आहेत ना, कायमचा बोलतात तुम्ही कीर्तन सुरू झाल्यापासून. शांत बसा. विठाला 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 विठाला. तिथं मोठं कोण आहे? देवापेक्षा कोण मोठं आहे तिथं? मग देवाचा आभार प्रदर्शन या तोंडाने करता येईल का? काय आभार मानणार तुम्ही? देवाने का नुसता गोदावरी प्रकल्प बनवला, का नुसता उजनी बनवला, का नुसता समृद्धी महामार्ग बनवला, का मुळा डॅम बनवला? नाही. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी, नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी, देव नटला नाना परी. विरोधी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी, नटला नाना. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. मात्रे सत्ता पुलिया जेने निर्मिले विश्व जेने, महर्षी देवा संस्था पिले जेने, स्वर्गाते धरिले मात्रे सत्ता आपुलिया जेने. जो तो भगवान परमात्मा. काय भगवंत महाराज. सर्व घटिरामध्ये अनेक सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश हे सर्व घटिरामध्ये
सूर्यप्रकाशक छत्ररश्मी सूर्यप्रकाशक छत्ररश्मी सहस्ररश्मी. काय त्या जीव्या पुरता म्हणले पण जायचं कुठं नामदेव महाराजाचं बारसं. मग आता काय महाराज, मग ते सगळ्या जेवणाचा कार्यक्रम संपला, आता काय वर्णन करावं. तुकोबार म्हणतात कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संधी माझा फिळे आता, उदके वाहू तरी स्वरूप तुझे, वाहू धातू तरी नारायण. म्हणजे सरळ साधा आणि सोपं देवाला ववळीतीच म्हणे. कारण ववळण्याचा कार्यक्रम असा आहे, जर आपल्याला कोणी ववळलं ना आपल्याकडे द्यायला काही नसलं तर त्याला अक्षदा लावतं. अक्षदम समर्पयामी. कमी वस्तू असल्या तिथे हा एक नियम आहे, अक्षदम समर्पयामी. बहिणीकडे जर भाऊ गेला आणि भावाला जर ओवाळलं तर बहिणीकडे जर द्यायला काही नसलं तर बहीण सरळ म्हणते अक्षदम समर्पयामी, मी गरीब आहे अक्षद. मग आता काय करावं. नाही लग्नात नाही का देवा म्हणतात नारळ आणा, देवा सापडा ना अक्षदम समर्पयामी. फुलं आणा, सापडा ना अक्षदम समर्पयामी. नवरदेवा आणा. असं कसं काय, अशा काही गोष्टी धकत असते का. नाही सगळ्याला नसते धकत. मग मला आता देवाला ववळ म्हणजे सगळं आलं आहे की नाही. मग ते पण ववळव कोणी, मी तर ववळ ते बाकीचे म्हणते हिलाच मान लागत होता आम्हाला काय चिठ्ठ्या द्यायला. कारण हे डिपार्टमेंट मानपानाचं अवघड बाबा. चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बॉटलला लईच मान. बरं हिला मान द्यावा तर ती म्हणे तिची पाहुणीच लागत असन, तिला मान द्यावं तर तिच्या वळखीचीच असन. ती अशीच वशिलेबाजी करती, तोंड पाहूनच बोंड वाढीती. याच्यामुळे तिच्या नावालाच कधी धडकीत नाही. आणि त्याचा वशिला त्यातच पुत्र काशीला. बाया माणसाचं बोलणं लय अवघड. जवळची जवळ बोला ते पण कळून देत नाही. दोघीचं दार असो दोघीचं भांडण असो आणि दोघीने एकमेकीकडे पाहिलं अगं थिर इथं तर घरी के घालती इथं लय अवघड. तर कोणाला सांगावं. मग तिनं विचार केला म्हणे बरं देवाला वावळायचं ते वावळता आलं पाहिजे. काही मावल्याला अजून वावळता येत नाही. कणकीचे दोन्ही एकूणच फिरतात. मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो नाशिकला. मला असा उशीर झाला, मी फेटा बांधून चाललो मंदिराकडं. आणि तेवढी ती मावशी आली मला म्हणे महाराज तुम्हाला ओवळते. अरे म्हणलं मंडपात लोक येऊन थांबले आणि ते नाही आत्ता ओवळते म्हणे. तिनं गडबडीत असं ओवळलं मला, साखर माझ्या कपडाला आली तांदूळ मला खायला दिली. असं जमत असतं का. जमलंय पाहिजे ते. आता देवाला वावळलं तर कोणी वावळलं तर ते म्हणलं माईसाहेबालाच जमतं. हे माईसाहेब जवळ होते. माईसाहेब तुम्हीच वावळा. माईसाहेब म्हणले ओके. माईसाहेबने एक जण ताट घेतलं, एक जण निरंजन घेतली, एक जण मी काड्याची पेटी म्हणजे काय लागतं पेटून घ्यायचं. मी माईसाहेबाने काड्याची पेटी निरंजनी पेटवणार आणि तेवढ्यात भगवंताचं लक्ष गेलं. आता आली काय वावळायला आणि घरीच वावळलं असतं तर. आणि आता मीला वावळू देणार नाही. मीची चेष्टा करणार. देव बायकोची चेष्टा करायला लागली. देव महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे भाऊ. घरात वातावरण चांगलं असतं. चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे. टोले खायची बारी नाही आली पाहिजे. आता देवाकडे काय गुणाला कमी काय चतुर राहतो. भगवंतानी एकच गुण वापरला कोणता. 5000 माणसं बसलेली आणि मध्यभागी भगवान परमात्मा बसली आणि अशी माईसाहेबाची चेष्टा केली. सगळी सारखीच केली. माईसाहेब म्हणे बाई याच्यात बाब्याचा बाप कोणता असन बाई. आता लाजले गे माया आता कवना वाळू. तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माझा कोण तिकडे चतुर्भुज गोपाळ ओळ गेले माझ्या सारखी तिकडे चतुर्भुज सारखी ओळ गेले माझ्या सगळ्या माझ्या तिकडे चतुर्भुज ओळ गेले माझ्या शारण घरा तिकडे बाहेर तिकडे चतुर्भुज परिवारा आ री. कोणाला बोलू. तेवढ्यात नामदेव महाराज कोपऱ्यात बसलेले. माईसाहेबाची तारामुळे पाहिली. नामदेव महाराज कसे म्हणते हे उर्रे. माईसाहेब म्हणले का तू बाईसाई काय झालं तुला. आणि ते तुम्हाला काय झालं. माझा नवरा मला वळखाना तू हो काय चाललं. नामदेव महाराज म्हणले माईसाहेब काय परेशान होता. फक्त मला विचारा ना काय करशील तू. मी दाखवतो. तू हो मी दाखवतो. दाखव. नामदेव महाराजांनी एका मिनिटात नामदेव महाराजांनी खून सांगितली. गळा माळ वैजयंती श्रीवत्सलाच विष्णुदास नामा. विष्णुदास नामावो विष्णुदास नामा.
विष्णुदास नामा हे रे ना दे ना दे रे रे ना दे रे दे ना. वा वा पेटी मास्टर माझ्या सगळं चालू असंच पाहिजे. नाही काही की आपण काय लागले सारे स्वर वाजून बसते कोणता राग आहे तो कळत नाही. असं कुठं पाहिजे. ज्यांच्या गळ्यामध्ये वैजंती माळे भक्ताच्या पायाचा शिक्का मला इथून दिसतो. माईसाहेब म्हणले अरे हा नामा मला काय वालांडा झालता. माईसाहेबांना ताट घेतलं आणि सन 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 भगवंतानी जवळ येऊ दिलं म्हणजे कस काय आली गाड्या. आणि भगवंतानी तोंड फिरलं. माईसाहेब म्हणे या बाप्याचा बाप रुसले का काय. पुन्हा पाठी मागून गेले. अहो म्हणे काय अहो म्हणे काय मी आलो कोण तू. अहो मी आले मी अरे कोण तू. ते म्हणले मी तुम्हाला ओळखलं. खोटं बोलू नको. तुम्हाला ओळखलंय नाही ओळखतही नाही ओळखणारही नाही. कारण माझ्या खुणा तुला कोणा सांगितलं मी इथून पाहिलं. म्हणून तो कोबार म्हणतात आम्हाला देवाच्या खुणा माहिती आहे. त्या भूताच्या ठिकाणी बसतात पण कोणतं भूत कुठलं भूत अभंग. पंढरीचे भूत मोठे आय पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे हे पंढरीचे भूत मोठे 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 पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी तेरा है आल्या गेल्या झडपी तेरा बहु खेचरी चेरान बहु खेचरी चेरान बहु खेचरी चेरान आल्या गेल्या जय हो. झडपी वाटे आहा. आल्या गेल्या गेल्या झडपी वाटे 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 बहु खेचरीचे राग बहु खेचरीचे राग बहु खेचरीचे राग हरी पंढरीचे भूत मोठे गोड आहे गोड. आणि विद्यार्थी गोड मारत किती कोणाची तू मग तर काय पाहिजे त्याला. आणि मुलं संस्थेत टाका नाही कायमचे टाकता आले तर महिनाभर शिबिरामध्ये तरी टाका. चांगलं काय आणि वाईट काय त्यांना कळलं. नका स्वतः माळी घालली पण दुसऱ्याचे तरी काढणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थेरी दाखवतो. मला तुम्ही पुढे यायचं तुम्ही इकडं नाही. एक पाय पुढं करा असं फक्त तंबाखू चोळल्यासारखं करा. फक्त चोळल्यासारखं करा आणि तुम्ही हात जोडून उभा राहा. याच्यातला कोणता आवडतो तुम्हाला. याने काय केलं तुमचं पण खाल्ली का त्यांनी नाही. मग नुसते ॲक्शन पटत नाही तर व्यसन कसं पटत. निर्व्यसनीसाठी मुलं संस्थेत टाका. विढाला 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 आता पंढरी सगळ्याला माहिती आहे. पंढरी हां. आणि भूत या शब्दाचा अर्थ भू म्हणजे असणे किंवा होणे आणि भूत म्हणजे असलेलं किंवा झालेला. परंतु हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी बसत नाही. कारण जीव आदी शांत माया अनादी शांत आणि भगवान परमात्मा अनादी अनंत. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाश हे भगवंताचं विशेषण आहे. मग कोणत्या भूताची उपमा दिली तर 184 योनीपैकी भूत एक योनी मानली. त्या भूताची उपमा आपण आपल्या भूताला देवाला दिलेली आहे. तो कोबार म्हणतात आता तुमच्या भूताच्या किती खुणा आहे आणि माझ्या भूताच्या किती खुणा आपण बघू.
लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहे भाऊ, सांगा म्हणले. तो कोपऱ्यात पेन घेतला, वही घेतली, लोक म्हणले लिहून घ्या. आमच्या भूताची पहिली खून, आमचं भूत रंगाने काळं. दुसरी खून, आमचं भूत सगळ्यांना लागत नाही, त्याच्या राशीत जे बसलं त्याला. तिसरी खून, आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खून, आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खून, आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतंय. तो कोपर्यंत त्या 5ही खुणा माझ्या भूताच्या ठिकाणी. पहिली खून कोणती? आपलं भूत रंगाने काळ आहे ना. कुठं पाहिलं तुम्ही? हे म्हणतात तूच म्हणतो, तूच आम्हाला थोबडवर पाडीत. काही नाही, अडचण नाही. भूतरंगाने काळं. तर तो कोबरा म्हणतात आता तुमचं भूतरंगाने काळं. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या, माझा सुद्धा देवरंगाने. लोक म्हणले तुमचा देव कधी काळा झाला? महाराज म्हणले तुमचं भूत. लोक म्हणले ते नाही सांगतायत. महाराज म्हणले मग हे नाही सांगतायत. पण हे बघा, शास्त्र आणि शास्त्रज्ञ, जिथं शास्त्रज्ञ संपलं तिथून शास्त्र सुरू होतं. शास्त्रज्ञाला नाहीला प्रमाण नाही, पण शास्त्राला नाहीला प्रमाण आहे. आता तुम्हाला मी म्हणलो भाऊ ही बिसलरी मंदिरात आहे का पाहून या. तुम्ही जर गेले आणि तिथं जर नसली तुम्ही काय म्हणणार? काय नाही. मग बिसलरी नाही तर बिसलरी नाव कशाला घेता? तिथं काय नाही, बिसलरी नाही. मग नाही तर नाहीत ना, मग बिसलरीचं नाव काय घेता कशाला? हे शास्त्रज्ञाचं आहे. नाही बिसलरी नाही म्हणजे संपला विषय. पण मला सांगा, बिसलरी तिथं नाही, पण ज्या अर्थी नाव घेतलं त्या अर्थी ती बिसलरी दुसरीकडे कुठेतरी आहे. हे शास्त्रामध्ये आहे. थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा. थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु. थाईचाची काळा नादी बहु काळा, अनादी बहु काळा. थाईचाची काळा नादी बहु काळा, अनादी बहु काळा. मनवनी वेता काळा लावी लागी माये, मनवनी वेता काळा लावी लागी माये. थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु काळा. थाईचाची काळा अनादी बहु काळा, अनादी बहु. म्हणून वेदाचा लावी लागे माये, म्हणून वेदाचा लावी लागे माये. माय थाईचाची काळा नादी बहु काळा, अनादी बहु काळा. थाईचाची काळा नादी बहु काळा, अनादी बहु काळा. अनादी बहु काळा, अनादी बहु काळा. पहिलाच काळ आहे. पण लोक विचारतात ताई ईदवर कीर्तन किती वाजता संपायचं?